बातमी बीडमधून. बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये अनपटवाडीतील जनावरं ही वाहून गेली आहेत. दूध उत्पादकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. प्रशासनाच्या मदत प्रक्रियेस विलंब होत असल्याचा आरोप सुद्धा इथल्या शेतकऱ्यांनी केलाय. बीडच्या पाटोदा तालुक्यात मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे अनपटवाडीचा शिवार पाण्याने व्यापला होता. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची जनावरं या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. काय सांगावं तुम्हाला, माझं शेड गेलं, माझे जनावर गेले, सगळं वाईट झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी काय करावं? किती जनावर होते तुम्ही? माझे 3 जनावर होते, एक म्हैस अशी गाभण होती जवळ आलेली. आणि ते जर जनावर असे तुम्ही बघितलं, तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल. पूर आला होता, रस्त्यात पाणी आलं, सगळ्या कोट्यात गुरं वाहून गेले, आमचे शेळ्या गेल्या. किती शेळ्या गेल्या? चांगल्या विशिक शेळ्या होत्या. 4-5 गुरं होते. उद्या शनिवारी जर आमच्या गावामध्ये तलाठी आणि तुमचे मंडळ अधिकारी नाही आले तर सोमवारी आम्ही येऊन तहसीलला 100% कुलूप लावून हे पाटोदा तहसीलदार यांनी समजून घ्यावे, अन्यथा आमच्या रोषाला अनपटवाडीच्या समोर सामोरे जावे. जवळजवळ 70-80 जनावर वाहून गेलेले आहेत. 3000 लिटर दूध आमच्या गावचं होतं, ते आता 1200 लिटरवर आमचं कलेक्शन झालेलं आहे. आणि पूर्ण गावात ज्या विहिरी आहेत त्या नदीच्या पुरामध्ये बुजलेल्या आहेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमीर हुसेन यांनी. पाहूयात. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात मी आहे अनपटवाडीत. आपण जर बघितलं तर माझी पाठीमाग आपण शेत बघू शकतो. त्याच पलीकडून मांजरा नदी आहे. मांजरा नदीला पूर आल्यानंतर या शेतात पाणी शिरला होता आणि अख्खा या शेत पिकासहित वाहून गेलेला आहे. अक्षरशः म्हणजे या शेतातली माती सुद्धा राहिलेली नाही. विशेष म्हणजे आता शेतकऱ्यांनी पुढे या शेतात शेती कशी करावं हे त्यांच्या समोर एक प्रश्न उभा केलेला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांचा गोटा सुद्धा या शेताच्या बाजूला आहे. आपण जर बघितलं तर या गोट्याच्या 5 फूट अंतरावर पाणी होतं. म्हणजे ह्याच्यात जे जनावर बांधले होते ते अख्खे वाहून गेले. ज्या जनावरांचे दोऱ्या खुललेत ते वाचलेत, पण काही जनावर या ठिकाणून वाहून गेले. अक्षरशः म्हणजे आता जर पंचनाम्याला तलाठी किंवा कोणते अधिकारी आले, हे जनावर दाखविणार कसं, हे एक त्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला. विशेष म्हणजे याच गोट्याच्या बाजूला त्यांच्या शेळीपाळ्यांचा शेड सुद्धा आहे. त्या ठिकाणी अनेक शेळी सुद्धा त्या पाणीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे आता या शेतकऱ्यांना जे सरकारने मदत जाहीर केली होती, जे अनाज पुरवठा करा किंवा 5000 तातडीने मदत करा, ते सुद्धा अजून भेटलेली नाही. म्हणजे शेतकरी एवढा हातबल झालेला आहे. प्रशासनचे दौरे झालेत, मंत्र्यांचे दौरे झाले, पण शेतकऱ्यांना अजून सुद्धा मदत भेटलेली नाही. हे मदत आम्हाला कधी भेटणार? जर आपण शेतकरीच्या बांधावर येऊन हे प्रश्न केलं तर शेतकरी म्हणतो, साहेब अनेक मंत्र्यांनी दौरे केले, अनेक अधिकारी येऊन गेले, पण आतापर्यंत आम्हाला मदतची हाक कोणी दिली नाही. हे आम्हाला मदतची हाक कधी देणार? हे एक प्रश्न शेतकऱ्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. जय महाराष्ट्रसाठी आमिर हुसेन, बीड.